नमस्कार मंडळी, वैशूच्या डेली मॉर्निंग रुटीन ॲज अ स्मॉल बिझनेस ओनरच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर नेहमीप्रमाणे आम्ही सर्व सामान पॅक करून निघालो स्टॉलवर. भावाचा क्लास असल्यामुळे आम्ही आज सोबतच निघालो. मम्मी भावाला क्लासला सोडून येईल तेवढ्यात मी इथे सर्व सेटअप वगैरे लावला आणि मम्मी आल्यानंतर कस्टमर्स हळूहळू यायला लागले. तसंच आज मॉर्निंगला स्प्राउट्सच्या कस्टमर्सची गर्दी जरा जास्त होती आणि तेवढ्यात मला आठवलं की आज आपण स्प्राउट्ससाठी दही आणायला विसरलो, म्हणून मी पटकन गाडीवर जाऊन दही घेऊन आले आणि इथे ऑलरेडी कस्टमर्स उभे होते स्प्राउट्ससाठी, तर मम्मीने त्यांना पटकन स्प्राउट्स बनवून पार्सल केलं. हळूहळू नाश्त्यासाठीही बरेच कस्टमर्स आले आणि स्प्राउट्सचेही भरपूर पार्सल्स केले आज. आणि मित्रांनो, ह्या आजींचा व्हिडिओ तुम्ही माझ्या पेजवर बघितलाच असेल. रिसेंटली मी त्यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता, तर त्या आजही माझ्या स्टॉलवर आल्या. तर आज मी त्यांना पुन्हा नाश्ता करायला, तर त्या आजी गेल्यानंतर मी घरी आले, भांडी वगैरे धुतली आणि तेवढ्यातच मम्मीचा कॉल आला की स्प्राउटसाठी लागणारं सॅलड सगळं संपलंय. तर मी लगेचच काकडी, बीट, टोमॅटो, गाजर हे सगळं कट करायला घेतलं आणि फटाफट ते कट करून मी स्टॉलवर ते घेऊन आले. आणि खाली आल्यावर बघते तर कस्टमर्स खरंच आज वेटिंगवर होते स्प्राउट सॅलडसाठी. हे आपले रेग्युलर कस्टमर्स आहेत, ते स्प्राउटसाठी थांबायला नेहमी तयार असतात आणि खरंच आज स्प्राउट्सची डिमांड खूप हेवी होती. आणि लगेचच मी मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि सर्वांचे ऑर्डर्स पॅक करायला सुरुवात केली. आणि सर्वांचे ऑर्डर्स पॅक करून पार्सल्सची डिलिव्हरी करून मला लागली होती खूप भूक, म्हणून मी आल्या लगेच नाश्ता करायला बसले आणि त्यानंतर लगेच आम्ही सर्व सेटअप आवरला. आणि तेवढ्यातच पाहिलं की रस्ते दुरुस्ती पथक आपल्या स्टॉलच्या समोरून जात होते. त्यांनी आपल्याला स्टॉलच्या मागे असलेली दगड, माती जे काही होतं ते क्लीन करायला खूप मदत केली. आणि स्टॉलचा सगळा सेटअप घरी घेऊन जाताना ही आमच्या बिल्डिंगमधली मुलं खूप मस्ती करत होती, तर त्यांची भांडणं मी सोडवली आणि घरी आले. धन्यवाद. तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.